हॅलो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर हा शिलाई मशीनचा फर्स्ट ब्लॉग आहे. तर नक्की सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आज मी बनवणार आहे ताटावरचा रुमाल. अगदी सोपा आहे. आता जे नवीन शिकत आहे ते सुद्धा अगदी सहज बनवू शकतात, काहीही कठीण नाही आहे. तर माझ्याकडे साडी होती, तर साडीचा कापड उरला होता, तो मी घेतला आहे आणि अस्तर, चॉक आणि कैची याचाच आपल्याला फक्त यूज करायचा आहे. मला जे पाहिजे त्या साईजचं मी ताट घेतलं आहे. त्यानंतर काठ आहे, साडीचा आहे तो. तर मी प्लेट टाकण्यासाठी ह्या काठाचा यूज करणार आहे. तर आपण आता सुरुवात करूया. मेन फॅब्रिक आहे ते उलटे साईड करून वर्तुळ काढून घ्यायचं आहे. मी चॉकने वर्तुळ काढून घेते. तर मेन फॅब्रिकचा सरळ भाग खालती ठेवायचा आहे, उलटा भाग आपल्या इकडे ठेवून वर्तुळ काढून घ्यायचं आहे. तर मी वर्तुळ काढून घेतलं आहे. समजलं असेल, मेन फॅब्रिक आहे त्याचा सरळ भाग खालती ठेवायचा आहे आणि उलट्या साईडून वर्तुळ काढून घ्यायचा आहे. अस्तरवरती सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे. वर्तुळ त्याच ताटाने काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जे पाहिजे त्या ताटाचा मापाने वर्तुळ काढायचं आहे. तर मी अस्तरवरती सुद्धा काढून घेतलं याच ताटाने. इथपर्यंत नक्कीच समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. पहिलं मी मेन फॅब्रिक कटिंग करून घेते. तर चौकस कट करून घ्या. अर्धा इंच आपल्याला जो वर्तुळ काढून घेतला आहे त्याच्या इथून अर्धा इंच आपल्याला सोडून कटिंग करून घ्यायचं आहे, कारण तो अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचा आहे त्यासाठी. तर मी कट करून घेते. बघू शकता, झालं आहे वर्तुळ तयार. मी तुमच्यासाठी जरा मोठं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते घेतलं आहे, कारण तुम्हाला समजावं म्हणून. तर अस्तरसुद्धा असंच कटिंग करून घ्यायचं आहे. अर्धा इंच मी अस्तरला सुद्धा सोडलं आहे त्या साईडून आणि कटिंग करून घेते. तर कट करून झालं आहे आपला. दोन्हीसुद्धा तुमचे असे पार्ट तयार झाले असतील. मेन फॅब्रिक आणि अस्तरचा भाग. तर उरलेलं कापड ठेवून दिलं. त्यानंतर आपल्याला जो प्लेट टाकण्यासाठी काठ पाहिजे तो घ्यायचा आहे. मी थोडा मोठाच घेतला आहे. तुमचं ताट असेल त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. तर एवढे 3 माझे तयार झालेले आहेत पार्ट: मेन फॅब्रिक, अस्तर आणि प्लेट टाकण्यासाठी काठ. तर चला आपण सुरुवात करूया. तर हे बघा, हे आपलं मेन फॅब्रिक आहे. तर हे उलटा भाग आहे आणि हा सरळ भाग आहे. तर हे अस्तर आणि आपल्याला हा भाग सरळ ठेवायचा आहे. असा अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांवर सरळ ठेवायचं. हे बघा, सरळ हा भाग आणि हा भाग सरळ ठेवायचा आणि आपल्याला शिलाई उलट्या साईडून मारायची. हे बघा, तर अर्धा इंच मार्जिन सोडून मी शिलाई मारायला घेते. अर्धा इंच आपल्याला सोडायचं. तर मी ब्लॅक धागा वापरते, कोणताही धागा वापरू शकते. हे बघा, पूर्ण भाग स्टिच करून घेतलेला आहे. करण्यासाठी थोडीशी शिलाई सोडायची आहे. बघा, मी इथून दिसत असेल, इथून मी इथपर्यंत शिलाई घेतली आणि इथून इथपर्यंत इथेमध्ये मी सोडलं आहे. तर इथून आपल्याला सरळ करून घ्यायचं. त्याआधी मी डबल शिलाई करून घेते, जेणेकरून सुटू नये म्हणून.
तर मी डबल शिलाई घालून घेतली, दिसत असेल मी डबल शिलाई घातली. तुम्ही सिंगलसुद्धा घालू शकता. डबल शिलाई का घालायची, कारण सुटू नये, आपण यूज करून करून जास्त हे होतं तर सुटू नये त्यासाठी. तर मी इकडे हे ठेवलं, इथे मी ठेवलं होती थोडी शिलाई. तुम्ही जर पूर्ण गोल शिलाई मारली असाल तर इथे थोडंसं उसवून घ्यायचं. हे बघा, तर मी आता हा भाग सरळ करते. एक्स्ट्रा कापड आहे ना, हे बघा, हे एक्स्ट्रा कापड ते आपण कट करून देणार आहे. हे बघा, माझं एक्स्ट्रा वाढलं, तुमचं एक्स्ट्रा नसेल तर कट नका करू. तर मी ते थोडं कट करून देते. एक्स्ट्रा वाढलेला भाग कट करून घ्यायचा, म्हणजे आपण जेव्हा सरळ करू तेव्हा ते फुगल्यासारखं नाही होणार. तर हे माझं एक्स्ट्राचं आहे, तर मी ते टाकून देते. तर आता छोटे छोटे टक्स घेऊन करून द्यायचे, जेणेकरून भाग आपण शिलाईवर नाही, हा साईडून द्यायचे. ते बघा, टक्स देऊन घेतले. ओके, तर आता इथून तर हे बघा, मी इथून जे भाग ठेवला होता ना, तिथे छोटे छोटे आपण असे टक्स देऊन घेणार आहे. हे बघा, असे छोटे, म्हणजे हा पूर्ण फुगता कामा नये, म्हणजे फुगायला नको आपण जेव्हा सरळ करू तेव्हा. तर इथून मी ठेवलं होतं, तुम्ही ठेवलं नसेल तर उसवा. तर मी हे सरळ करून घेते. तर मेन भाग, ओके, असं आपलं तयार झालं आहे. तर मी इकडून टक्स दिले, त्याच्यामुळे फुगा नाही आला आहे. असं पूर्ण प्लेन असं बसलं आहे बघा. त्यानंतर आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत ह्याला. आणि तुम्ही म्हणाल हे ओपन आहे, तर आपण इथे प्लेट्स टाकणार आहे, त्याच्यावरून ते जाईल शिलाईमधून. तर त्यासाठी मी हा तर सरळवर सरळ ठेवायचा आहे. हे बघा, ही सरळ बाजू आहे आणि ह्या काटाची सरळ बाजू आहे. तर आपण सरळवरती सरळ ठेवून प्लेट्स टाकून घ्यायचे. पुन्हा एकदा सांगते, ही सरळ बाजू आहे आणि ही काटाची सरळ बाजू आहे. तर आपल्याला सरळवरती सरळ कापड ठेवून प्लेट्स टाकून घ्यायचे. ओके, तर चला घेऊया. तुम्ही तुमच्या अंदाजे प्लेट टाकू शकता. तर मी टाकते आता इथे एक प्लेट. तर मी इथे एक प्लेट टाकते. थोडं अंतर ठेवूनच प्लेट टाकायचे, त्यात छान वाटतात. तर मी इथे कट करून घेते. तर हे बघा, आपण प्लेट टाकून घेतलेले आहे. अशा प्लेट टाकलेल्या आहेत आणि हा भाग आहे जो उडतो ना, तो आपल्याला जॉईन करून घ्यायचा. तर असा सरळवरती सरळ ठेवायचा. बघा, सरळवरती सरळ ठेवलं आहे आणि आता आपल्याला इथून असं एक शिलाईमध्ये जॉईन करून घ्यायचं. तर मी रबर शिलाई घालून टाकून देतो. कट करून घेतलं. तर हे बघा, अशी शिलाई मला टाकून घ्यायचं. ओके, हा बघा, अगदी सोप्या पद्धतीने ताटावरचा रुमाल झालेला आहे. बघू शकता, पाठून अस्तर आपण लावलं आहे. तर हे अस्तर आणि हे आपला पुढचा भाग.
तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर हा बघा, मी असे 2 बनवले. हा एक